नमस्कार. देवनगर पंचायतचा सुधीर सुरेश काळोखे, पाणीपुरा चौकटी. सकाळी अचानक पाऊस आल्यामुळं नदीला आलेली जी परिस्थिती, पूर परिस्थिती, आणि त्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने लोक सकाळी आव्हान करून सुद्धा घरातनं बाहेर न निघले, आणि नंतरून त्यांच्या पाहुणरावांनी कॉल करून आम्हाला बोलावलं व आमची रेस्क्यू टीम आम्ही घेऊन आत्ता 7 लोक रेस्क्यू केलेले आहेत. अजून आतमध्ये 4 लोक आहेत, त्याचं काम चालू आहे. सकाळपासून तुम्ही काय काय केलं तुम्ही माहिती सांगा. सकाळपासून आम्ही देवनगर पंचायतच्या हद्दीमध्ये 24 लोक बाहेर काढली होती. त्याच्यामध्ये 12 महिला व एक 8-9 पुरुष असतील. त्याच्यानंतर मग आम्हाला कळालं की यालवडी हद्दीमध्ये सुद्धा इथं 12 लोक आहेत ना अडकलेली आहेत. त्यांच्या रेस्क्यूसाठी मग आम्हाला आमच्या सिओननं फोन आला होता. ॲक्च्युली आम्ही NDRFला कॉन्टॅक्ट केलं, पण NDRF पूर्णपणे पावसाची परिस्थिती सगळ्याच तालुक्यामध्ये असल्यामुळे तिथं अडकलेत लोणावळ्यात. त्यामुळे आम्ही आमचे गावातले स्थानिक मित्र आणि काही जीवरक्षक घेऊन आत्ता रेस्क्यू करत आहे. आज हा जो पावसामुळे इंद्रा नदीला जो पूर आलेला आहे, त्या पुरामुळे एलवाडी गावातील हे दक्षिण मांगे पोलीस नदीतील आमच्या एलवाडी गावातील इमारतीमधील काही स्थानिक नागरिक इथे पाण्यामध्ये अडकले.